एबी फॉर्मवरून सध्या महाराष्ट्रात राडे सुरू आहेत. कोण पक्षाच्या मोठ्या नेत्यांच्या गाडीचा पाठलाग करतंय तर कोण पक्षाची कार्यालय फोडतंय. पण याच्याही पुढे जाऊन पुण्यात असा राडा घडलाय तो तुम्ही कधी पाहिलाही नसेल. तिकीट मिळालं नाही म्हणून रागाच्या भरात एका उमेदवाराने चक्क दुसऱ्याचा एबी फॉर्म हिसकावला आणि गिळून टाकला. हो, तुम्ही बरोबर ऐकलंय, चक्क खाऊन टाकलाय. नेमकं काय घडलं सांगतो. पुण्यातल्या प्रभाग क्रमांक 36 म्हणजे सहकारनगर पद्मावतीमध्ये हा हाय व्होल्टेज ड्रामा घडलाय. शिवसेनेच्या शिंदे गटाने पहिल्यांदा मच्छिंद्र कांबळी यांना उमेदवारी दिली. त्यांना एबी फॉर्मही देण्यात आला. त्यानंतर पक्षाने उद्धव कांबळे यांना एबी फॉर्म देत तेच अधिकृत उमेदवार असल्याचं जाहीर केलं. पण बुधवारी सकाळी जेव्हा छाननीची वेळ आली तेव्हा आपला पत्ता कट होतो हे लक्षात येताच उद्धव कांबळे यांनी डोकं लावलं आणि थेट ॲक्शनच घेतली. उद्धव कांबळे यांनी भर निवडणूक कार्यालयामध्ये मच्छिंद्र कांबळे यांचा अधिकृत एबी फॉर्म हिसकावून घेतला, तो फाडला आणि चक्क गिळून टाकला. या प्रकारामुळे निवडणूक अधिकाऱ्यांपासून ते कार्यकर्त्यांपर्यंत सगळे चकित झाले. एका अधिकृत सरकारी दस्तऐवजावर अशा पद्धतीने हल्ला केल्यामुळे निवडणूक प्रक्रियेची प्रतिष्ठाच धोक्यात आली. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं पाहून पोलिसांनी तत्काळ हस्तक्षेप केला. सरकारी कामामध्ये अडथळा आणणे आणि सरकारी दस्तऐवज नष्ट केल्याप्रकरणी पोलिसांनी उद्धव कांबळे यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांना ताब्यात घेतले. सत्तेच्या हव्याच्या पोटी उमेदवार आता कोणत्या थराला जातील याचा हा धक्कादायक नमुना आहे. कागद खाऊन किंवा गिळून तिकीट वाचवता येतं का हा प्रश्न आता पुणेकर विचारतात. तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि पुण्याच्या या विचित्र राजकारणाचा व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा.